आणि पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमधल्या संवेदनाहीनतेमुळे खुंटे परिवाराला त्यांची चिमुकली गमवावी लागली आहे. मात्र याच हॉस्पिटलमध्ये इतर रुग्णांनाही असाच त्रास सहन करावा लागत असल्याचं समोर आलंय. अलिबागच्या अमित चव्हाण यांच्या आईच्या मेंदूचं ऑपरेशन या ठिकाणी होतं. त्यासाठी 1500च्या नोटांच्या संदर्भात त्यांच्याकडे 2 लाख रुपये जुन्या नोटा होत्या. मात्र हॉस्पिटलने त्या नोटा स्वीकारायला नकार दिला. त्यानंतर चव्हाण कुटुंबियांनी मित्राकडे संपर्क साधून नव्या नोटा मागवल्या आणि त्यानंतर अमित चव्हाण यांच्या आईचं ऑपरेशन पार पडलं. तसंच आता हॉस्पिटलकडून आणखी पैशांची मागणी होत असल्यामुळे अखेर सोनं विकून या कुटुंबाने पैशाची जुळवाजुळव केलेली आहे. पैसे नाही तर तो पण पुढे काय करणारच नाही ना. ते बोल फक्त मेडिकल मध्ये 500च्या नोट काय केलं. मग आम्ही गेलो, मी अलिबागला गेलो, पैसे भरले आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला दाखवलं. नवीन नोट आणले का आता? नाही, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन सगळं केलं. तिकडे जाऊन मग बँकेत पैसे आले ना, मग कार्ड स्वाईप वगैरे करून त्यांना पैसे दिले. अजून आयसीयू मध्येच आहे आई. तर मग आता पुढचे पैसे लागणार म्हणल्यावर मला आता पुढचे पैसे काढण्यासाठी सोनं इथे मोडून पुढचे पैसे करून आता तयारी करायला लागेल. हो, आता कारण की खर्च होतोच आहे ना. इथे लक्ष्मी रोडला पीएनजी गाडी सोन्याच्या दुकानात.